या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल या पाठावर आधारित सर्व नमुना प्रश्न व त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत. HSC बोर्ड क्वेश्चन बँक व इंग्लिश टेक्स्टबुकमधील सर्व बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. क्वेश्चन नंबर 5A हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. हिस्ट्री ऑफ नॉवेल हा पाठ 2-3 वेळेस व्यवस्थितपणे वाचून घ्या व दिलेल्या प्रश्नोत्तरांचा अभ्यास करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्सेस. योग्य पर्याय निवडून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहा असा प्रश्न आहे. 18th सेंचुरी गिफ्टेड मॅनकाइंड विथ. याचं उत्तर आहे पहा नॉवेल अँड पिरियॉडिकल एस्से. 18th सेंचुरीमध्ये कादंबरी आणि पिरियॉडिकल एस्से हे 2 साहित्य प्रकार खूपच प्रसिद्ध होते. नॉवेल सून बिकेम डॉमिनंट लिटररी जार ॲज इट. नॉवेल किंवा कादंबरी हा साहित्य प्रकार खूपच लोकप्रिय झाला किंवा प्रसिद्ध झाला. याची कारणं पुढं काही दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे पहा ऑल ऑफ दीज. तर ती कारणं कोणकोणती होती? नॉवेल हेल्प्ड पीपल टू लिव्ह अ मोर पर्पजफुल लाईफ, caught the intellectual, sentimental and realistic spirit, grew gradually and gained popularity. Indian writers in English novel initially wrote about the theme of. सर्वप्रथम भारतामधले जे काही कादंबरीकार होते इंग्लिशमध्ये लिखाण करणारे त्यांनी कोणत्या थीमवरती लिखाण केलं? तर याचं उत्तर आहे पहा नॅशनलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यूज. गोथिक नॉवेल कंटेन्स. गोथिक नॉवेल या प्रकारच्या कादंबरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? तर याचं उत्तर आहे पहा ऑल ऑफ दीज. म्हणजेच टेरर अँड सुपरनॅचरल एलिमेंट्स, मिस्ट्री अँड थ्रिलर, हॉरर अँड हॉन्टेड बिल्डिंग्स. की ज्या कादंबरीमध्ये भूतं असतात, जादू असते, त्याला म्हणतो आपण गोथिक नॉवेल. स्ट्राईक आऊट द अननेसेसरी. डिटेक्टिव्ह फिक्शन इज. या दिलेल्या पॉईंट्समध्ये जो पॉईंट अननेसेसरी आहे, अनावश्यक आहे, तो ओळखा असा प्रश्न आहे. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजे काय? तर पहा इथं अ सब जार ऑफ क्राईम फिक्शन. आगाथा क्रिस्टी मास्टर द आर्ट ऑफ क्राईम फिक्शन. डिटेक्टिव्ज कॅन बी प्रोफेशनल ऑर अमेच्युअर. हे 3 पॉईंट डिटेक्टिव्ह फिक्शनशी संबंधित आहेत. तर चौथा पॉईंट जो आहे तो आहे अननेसेसरी. दॅट इज आन्सर. प्रोटॅगॉनिस्ट इज अ नेसेसरीली अँड एक्सेंट्रिक पर्सन. हे या ठिकाणी लागू होत नाही. नंतर पहा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ नॉवेल is relatively a long narrative. English word novel is derived from the Italian word novella, Novella. Geoffrey Chaucer wrote the Canterbury Tales. The Tale of Genji by Murasaki Shikibu was published in the year 1010. The Tale of Genji ही जगभरामधली पहिली कादंबरी आहे. The Pilgrim's Progress is a novel written by John Bunyan. पुढचा क्वेश्चन पहा आता. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness novel. The first Indian English novel, Raj Mohan's Wife, was written by Bankim Chandra Chattopadhyay. Joseph Conrad wrote the novella named The Heart of Darkness. Science fiction is a genre of speculative fiction dealing with futuristic settings. The famous trio of Indian writers is मुल्कराज आनंद, R.K. नारायण and राजाराव. भारतामधले 3 प्रसिद्ध कादंबरीकार जे इंग्लिशमध्ये लिखाण करतात ते आहेत मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव, ज्यांना म्हणतो आपण मेजर ट्रायो ऑफ इंडिया. नंतर पुढचा क्वेश्चन पहा. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर यावर आधारित हा प्रश्न आहे. राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. या ठिकाणी 4 दिलेले पॉईंट्स आहेत. हे तुम्हाला योग्य क्रमाने किंवा कालानुक्रमे लावायचे आहेत. इथं आपण सांगू शकतो ग्रीक रोमान्सेस हा फर्स्ट इन्सिडेंट आहे की 2nd to 6th सेंचुरी या कालखंडामध्ये ग्रीक रोमान्सेस लिहिले गेले. यानंतर मुरासाकी शिकिबूज टेल ऑफ गेंजी हे नंबर 2ला येईल, कारण 1010मध्ये जगातली पहिली कादंबरी ही लिहिली गेली. यानंतर चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स ही क्रमानुसार 3री घटना असेल. साधारणतः 1392 या कालखंडामध्ये कॅन्टरबरी टेल्स लिहिल्या गेल्या. आणि शेवटचं 4थ्या नंबरला द अपिअरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स ही घटना आहे 18th सेंचुरीमधली. ही असेल 4थ्या क्रमांकाला. तुम्हाला असे योग्य क्रमाने या घटना लिहाव्या लागतात.
पुढचं पहा, राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ही पहिली घटना आहे. सर्वप्रथम औद्योगिक क्रांती झाली. यानंतर द राईज ऑफ मिडल क्लास. औद्योगिक क्रांतीमुळं मध्यमवर्गीय समाज उदयास आला. यानंतर तिसरा पॉईंट असेल, ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फॅडिंग अवे. या दोन गोष्टीकडं थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि चौथा पॉईंट, नॉवेल गेनड पॉप्युलॅरिटी. कादंबरी हा साहित्य प्रकार प्रसिद्ध झाला. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. गिवन बिलो आर सम नॉवेल्स, इव्हेंट्स अँड रायटर्स ऑफ इंडियन इंग्लिश. अरेंज देम इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. इंडियन रायटिंग इन इंग्लिश या संबंधी काही दिलेले कादंबरी आहेत, इव्हेंट्स आहेत, त्या योग्यक्रमाने आपण लावायचे आहेत. मग इथं पहा, राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ही भारतामधली पहिली कादंबरी आहे. हिचा नंबर 1 असेल. नंतर राईज ऑफ फेमस इंडियन ट्रायो. फेमस इंडियन ट्रायो म्हणजेच मुळकराज आनंद, राजाराव आणि आर के नारायण यांची एक जुगे कालखंड आहे 1930-40. त्यावेळेस हे लेखक लिखाण करत होते. ही नंबर 2ची इव्हेंट येईल. यानंतर नंबर 3, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर यांचा क्रम नंबर 3ला असेल की या इंडियन ट्रायोनंतर हे लेखक कादंबरीमध्ये लिखाण करत होते. आणि नंतर शेवटचं जे की अलीकडचे इंडियन रायटर्स आहेत त्यामध्ये अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर असा यांचा क्रम आपण लावू शकतो. गिवन बिलो आर सम नॉवेल्स इन इंग्लिश लिटरेचर. अरेंज देम इन देअर ऑर्डर ऑफ देअर अपिअरन्स. आता इंग्रजीमधील काही कादंबऱ्यांची नावं इथं दिलेली आहेत, त्या युक्रमाने आपण लावायचे आहेत. या ठिकाणी आपण सांगू शकतो एक्लॉग्स अँड मॉटेडी ऑर्थर यांचा नंबर 1 असेल, कारण इसवी पूर्व कालखंडामध्ये मॉटेडी ऑर्थर आणि इक्लॉग्स हे लिहिले गेले. यानंतर नंबर 2 ते आहे द टेल ऑफ गेंजी. ही जगामधली पहिली कादंबरी आहे जी 1010मध्ये लिहिली गेली. आणि डॉन किहोते 1605मध्ये दिलेली ही युरोपमधली पहिली कादंबरी आहे. यांचा नंबर आपण 2 लावला. यानंतर द पिलग्रिम्स प्रोग्रेस अँड ओरोंको यांचा क्रमांक आपण 3 लावू शकतो, कारण पिलग्रिम्स प्रोग्रेस हे लिहिलं गेलं 1678मध्ये, तर ओरोंको लिहिलं गेलं 1688मध्ये. आणि शेवटचा क्रमांक आहे पामेला अँड गलिवर्स ट्रॅव्हल्स. पामेला सॅम्युएल रिचर्डसन यांची कादंबरी जी लिहिली गेली 1740मध्ये. आणि गलिवर्स ट्रॅव्हल्स जॉनाथन स्विफ्ट यांची कादंबरी ती पण साधारण त्याच कालखंडात लिहिलेली आहे. अशा प्रकारे आपण पब्लिकेशनच्या वर्षानुसार यांचा क्रम लावू शकतो. पुढचा क्वेश्चन पहा. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. नॉवेल इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर इन मॉडर्न टाइम्स. दिस इज ट्रू. A novel is relatively a short narrative. False. तुम्हाला माहितीच आहे, novel is relatively a long narrative. Tale of Genji is described as world's first novel. True. Middle class people had a little interest in romances and tragedies. True. Novel gave voice to the aspirations and longingness of middle class. True. The woman novelists haven't contributed significantly in English literature. False. Novella is greater in length than novel. False. Setting doesn't affect plot and characters. It is also false. The struggle in opposite forces in a story is called as conflict. True. Epistolary novel is a series of correspondence, other documents and diary entries as well. It is also true. Match the following. Match essential elements of the novel in column A with relevant points in column B. कॉलम ए मध्ये एलिमेंट्स ऑफ नॉवेल दिलेले आहेत आणि कॉलम बी मध्ये त्याचं दिलेलं स्पष्टीकरण किंवा रिलेव्हंट पॉईंट्स दिलेले आहेत. थीम म्हणजे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर सेंट्रल आयडिया. प्लॉट म्हणजे कोर्स ऑफ द इव्हेंट्स किंवा म्हणतो आपण सिरीज ऑफ इव्हेंट्स. कॅरेक्टर कॅन बी अ thumbnail or deep detached sketch. Setting the background of the story. नंतर पहा, theme philosophical statement or a central idea. Plot course of events. Conflict the struggle between opposite forces. Language style म्हणजे techniques of narration.
पुढचं पहा, आगाथा ख्रिस्ती, क्राईम फिक्शन, विल्यम जेम्स, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, जॉर्ज इलियट, सायकोलॉजिकल नॉवेल्स, मेरी शेली, सायन्स बेस्ड नॉवेल्स. या ठिकाणी नॉवेलचा प्रकार आणि प्रसिद्ध लेखक किंवा कादंबरीकारांची नावं दिलेली आहेत. नंतर पहा, व्हर्जिनिया वुल्फ, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, मेरी शेली, सायन्स बेस्ड नॉवेल्स, फ्रान्सिस बर्नी, नॉवेल ऑफ मॅनर्स किंवा म्हणतो आपण रिअलिस्टिक नॉवेल, अँड रॅडक्लिफ, गोथिक नॉवेल. पुढचा क्वेश्चन पहा, राईज ऑफ द मिडल क्लास, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिसिझम, नॉवेल ॲज अ लिटररी genre, novel and periodical essay, 18th century literature, the tale of Greek romances, stories of ideal love and adventures. The flow of thoughts म्हणजेच stream of consciousness, the internal life of the protagonist, psychological novel, the novel based on the life of the author जे असते autobiographical novel, the growth of protagonist's mind, spirit and character. याचं उत्तर आहे बिल्डिंग्स रोमन नॉवेल. डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रुसो, जॉनाथन स्विफ्ट, गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, सॅम्युएल रिचर्डसन, पामेला, जॉन बनियन, द पिलग्रिम्स प्रोग्रेस या युरोपियन प्रसिद्ध कादंबऱ्या आणि त्यांची ऑथरची नावं आहेत. पिकारेस्क्यू नॉवेल, ॲडव्हेंचर्स ऑफ ॲन एक्सेंट्रिक प्रोटॅगॉनिस्ट, historical novel set in an earlier period than of the writing. Allegorical novel bears more than one layers of meaning. Utopian novel, speculative fiction. कादंबरी प्रकार आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर पहा, थॉमस मान, डेथ इन व्हेनिस, जॉन स्टेनबेक, पर्ल, हेनरी जेम्स, द टर्न ऑफ द स्क्रू, जोसेफ कॉन्रॅड, द हार्ट ऑफ डार्कनेस. ही काही प्रसिद्ध नॉवेलला आणि लेखकांची नावं आहेत. कंप्लीट द सेंटेन्सेस. द पिरियॉडिकल एस्से अँड नॉवेल आर द गिफ्ट्स ऑफ द 18th century. द नॉवेल इज रिलेटिव्हली अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन गिव्ह बर्थ टू मिडल क्लास. Appearance of newspaper in the 18th century attracted a large number of readers from middle class. Rise of novel as a literary genre resulted in lowering the importance of drama and poetry. Salman Rushdie, V.S. Naipaul, Kazuo Ishiguro are immigrant authors. इमिग्रंट म्हणजे स्थलांतरित अशा प्रकारचे हे 3 कादंबरीकार या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर आपण इंग्लिश टेक्स्टबुकमधील ॲक्टिव्हिटीज पाहूया. मॅच द कॉलम्स, मुरासाकी शिकिबू, टेल ऑफ गेंजी. नॉवेल्ला म्हणजे त्याची मिनिंग होते न्यू. डॉन किहोते, स्पॅनिश भाषेत लिहिलेली युरोपमधली ही पहिली कादंबरी आहे, रिटन बाय सर्वंटिस. राजमोहन्स वाईफ ही भारतामधली पहिली कादंबरी जिचं लेखन केलेलं आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्राहम ग्रीन, किरण नगरकर. यामध्ये ग्राहम ग्रीन इज अ ब्रिटिश रायटर आणि बाकीचे 3 हे इंडियन रायटर्स आहेत, म्हणून ग्राहम ग्रीन इज डिफरंट. प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट अँड लाईफस्टाईल. या ठिकाणी थीम हा एलिमेंट्स ऑफ नॉवेलमधील पॉईंट आहे, तर प्लेस, पिरियड, क्लायमेट, लाईफस्टाईल हे आस्पेक्ट्स ऑफ सेटिंग हे सेटिंगमधले घटक आहेत, म्हणून थीम हे वेगळं आहे. थीम, प्लॉट, कॅरेक्टर, नॉवेल्ला. या ठिकाणी नॉवेल्ला हा साहित्य प्रकार वेगळा आहे आणि थीम, प्लॉट, कॅरेक्टर हे एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहेत, म्हणून नॉवेल्ला इज द आन्सर. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द 2 types of conflicts that the plot may have are internal and external. The word picaresque is originated from the Spanish word picaro. The epistolary novel presents the narrative through a series of correspondence or other documents like letters. In the 18th century, middle class would get the time for reading and discussing the novels because of the spread of machines,
किंवा आपण सांगू शकतो बिकॉज ऑफ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न इथं अभ्यासलेले आहेत. यांचा अभ्यास करा. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.